लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मे महिन्याचा हप्ता जमा होणार का नाही? अगदी एका मिनिटात तुम्ही मोबाईलवरून चेक करू शकता आणि 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्यात. त्यामध्ये तुमचं नाव आहे का नाही? तुम्ही पात्र आहात का अपात्र आहात? घर बसल्या अगदी मोबाईलच्या माध्यमातून अगदी 2 ते 3 मिनिटात चेक करू शकता. जास्त वेळ लागत नाही. तर ताईंनो, सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही ज्या वेबसाईटवरती लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी केली होती ना, त्या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटवरती आल्यानंतर तिथं 4 लाईन आहे डॉट डॉट व्हाईट कलरच्या, यावरती सिलेक्ट करायचं आहे आणि अर्जदार लॉग इन यावरती सिलेक्ट करायचं आहे. आता मी ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे. तुम्ही तुमचा आय डी पासवर्ड मी लॉग आउट करतो. तुम्हाला संपूर्ण प्रोसेस दाखवतो. इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथं तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि इथं कॅप्चर आहे तो भरून घ्यायचा आहे. जो काही कॅप्चर आहे व्यवस्थितरित्या भरायचा आहे आणि जो मोबाईल नंबर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना रजिस्टर केला होता, तो मोबाईल नंबर आणि तोच पासवर्ड टाकायचा आहे. आणि पासवर्ड माहिती नसेल तर तुम्ही पासवर्ड फॉरगेट करू शकता. तुमचा पासवर्ड विसरला, यावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, मी आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करून घेतो. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने फ्रंट पेज ओपन होईल. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही केलेले अर्ज या ऑप्शनवरती सिलेक्ट करायचं आहे. तर ठीक आहे, अशा पद्धतीने केलेला अर्ज या ऑप्शनवरती आल्यानंतर तुमचा स्टेटस इथे काय दिसतो ते चेक करणं गरजेचं आहे. तुमचा स्टेटस रिजेक्टेड असेल तर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता हा जमा होणार नाही आणि तुमचा स्टेटस अप्रूव्ड असेल तर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता 100% जमा होईल. टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही. अगदी 2 मिनिटात अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुम्ही अपात्र आहात का पात्र आहात, तुमचा स्टेटस रिजेक्टेड आहे का अप्रूव्ड आहे, अगदी 2 मिनिटात मोबाईलच्या माध्यमातून अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. ताईंनो, तुम्हाला जर आय डी पासवर्ड माहिती नसेल तर तुम्ही आय डी पासवर्ड जो मोबाईल नंबर लाडकी बहीण योजनेसाठी दिला होता तो मोबाईल नंबर टाकून फॉरगेट करायचा आहे. फॉरगेट केल्यानंतर तुम्हाला इथं फॉरगेटचा ऑप्शन येईल. इथं फॉरगेटवरती तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि टाकल्यानंतर इथे कॅप्चर भरायचा आहे आणि सेंड ओ टी पीवरती सिलेक्ट करायचं आहे. सेंड ओ टी पीवरती सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड मिळून जाईल. अशा पद्धतीने पासवर्ड मिळाल्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुम्ही लगेच चेक करू शकता तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात की अपात्र आहे. अशा पद्धतीने तुम्ही माहिती चेक करू शकता. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशा माहितीसाठी आमच्या कमेंटमध्ये काही तुम्हाला अडचण असेल तर मला नक्की नोंदवा. जय हिंद, जय शिवराय.